ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं. रामेश्वरम शिवकथा. रामेश्वरम शिवकथा पुढीलप्रमाणे. रामेश्वरम या स्थानाची निर्मिती आणि तेथील शिवलिंगाची स्थापना ही प्रसिद्ध हिंदू महाकाव्य रामायण यातील एक महत्त्वाची घटना आहे. ही कथा भगवान रामाच्या श्रीलंकेतील राक्षस राजा रावणाचा वध केल्यानंतरची आहे. 1. रावणवध आणि ब्रह्महत्या पाप. रावण हा एक पराक्रमी आणि विद्वान असून तो भगवान शिवाचा एक महान भक्त होता. ब्राह्मण असलेल्या रावणाचा वध केल्यामुळे भगवान रामाला ब्रह्महत्या म्हणजेच एक ब्राह्मण ठार करण्याचे पाप लागले होते. या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांना भगवान शिवाची क्षमा आणि आशीर्वाद घेणे आवश्यक होते. 2. रामेश्वरम येथे येणे. म्हणूनच भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांनी लंका विजयानंतर हिंद महासागराच्या किनाऱ्यावर असलेल्या एका सुंदर ठिकाणी म्हणजे सध्या ज्याला रामेश्वरम म्हणतात विश्रांती घेतली आणि भगवान शिवाची पूजा करण्याचे ठरवले. 3. शिवलिंग स्थापनेची तयारी. पूजेसाठी भगवान शिवाचे एक लिंग स्थापन करण्याचा निर्णय झाला. भगवान रामांनी लक्ष्मणाला कैलास पर्वतावरून एक उत्तम शिवलिंग आणण्यासाठी पाठवले. 4. वेळेची अडचण आणि सीता मातेचे रेतीचे लिंग. शुभ मुहूर्ताचा वेळ निघून जाऊ नये म्हणून सीता मातेने समुद्र किनाऱ्यावरील वाळूचे एक छोटेसे लिंग बनवले. भगवान रामांनी याच लिंगाची प्रतिष्ठापना करून भक्तिभावाने पूजा अर्चा केली. हेच लिंग रामनाथ स्वामी ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले. रामेश्वरम या नावाचा अर्थ रामाचा ईश्वर असा होतो. हनुमानजी आणि विश्वलिंगम. नंतर लक्ष्मण आणि हनुमान कैलास पर्वतावरून दुसरे एक मोठे आणि सुंदर शिवलिंग अर्थात शिवलिंगम घेऊन आले. पण तोपर्यंत मुहूर्त संपून गेला होता आणि रामाने आधीच स्थापन केलेल्या लिंगाची पूजा सुरू झाली होती. 6. दोन्ही लिंगांची स्थापना. भगवान रामाने हनुमानजींनी आणलेल्या शिवलिंगाची म्हणजेच विश्वलिंगम देखील कमी न होऊ देता मानाची स्थापना केली आणि घोषणा केली की भाविकांनी प्रथम रामनाथ स्वामी म्हणजेच मुख्य ज्योतिर्लिंग याचे दर्शन घेतल्यानंतरच या विश्वलिंगमाचे दर्शन घ्यावे. आजही रामेश्वरम मंदिरात ही दोन्ही लिंगे आहेत आणि हाच क्रम पाळला जातो. निष्कर्ष. या कथेतील सार आहे भक्ती, पापापासून मुक्ती आणि दैविक क्षमेची इच्छा. रामेश्वरम या स्थानाला भगवान रामाने स्वतः स्थापन केलेले ज्योतिर्लिंग असल्यामुळे हिंदू धर्मात याला अतुलनीय महत्त्व प्राप्त झाले. असे मानले जाते की येथे येऊन भक्तिभावाने पूजा केल्यास सर्व पापे धुतली जातात आणि मोक्ष प्राप्ती होते. धन्यवाद.